मंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी पार पडला रक्षाबंधन सोहळा। मतदारसंघातील हजारो महिलांनी बांधल्या गोगावले यांना राख्या। मंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी आज रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी महाड, पोलादपूर आणि माणगावसह रायगड जिल्ह्यातील हजारो महिला गोगावले यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या। यावेळी बंदोबस्ताला उपस्थित असणाऱ्या पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मंत्री भरत गोगावले यांना राखी बांधली। भरत गोगावले हे केवळ आमचे नेते नाहीत तर आमच्या घरातील मोठा माणूस असल्याची भावना रक्षाबंधनासाठी आलेल्या महिलांनी व्यक्त केली। तर तुम्ही जस वागाल त्याप्रमाणे अवलंबून असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी या प्रसंगी बोलताना दिली। ते आमचे नेतेच नाही तर आमच्या घरातला मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांना मानतो। आम्हाला असं वाटतं की ते जेव्हा असतात आमच्या सोबत किंवा माडमध्ये आम्ही काम करत असताना सुद्धा आमच्या सोबत ते जेव्हा असतात आम्हाला संरक्षण वाटतं। एक प्रकारचं संरक्षण आहे। घरात असलेला मोठा माणूस आम्हाला असं वाटतं की ते मोठे माणूस म्हणून आमच्या सोबत आहेत। नेहमी त्यांचा आधार आम्हाला वाटतो। आज इथे असंख्य लाखो महिला इथे आलेल्या आहेत। आम्ही आज इथे उत्सव साजरा करतो। रक्षाबंधन हा बहीण भावाचं नातं जसं आहे तसंच अनेक महिला इथे येऊन बहीण भावाचं नातं इथे दृढ होत असतं आणि या सगळ्या ह्याच्यात आम्ही उत्सवाने हा सगळा सण साजरा करत असतो। गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि दरवर्षी क्राऊड वाढत चाललेला आपण पाहताय आणि यावेळेला पालकमंत्रीपद एक 8 दिवस झाले आपल्याला मिळालेला आहे आणि तो उत्साह जोश सगळ्या माझ्या बहिणींनी आज या रक्षाबंधनाचा आपण प्रोग्राम पाहताय। फार समाधान आहे की गोरगरीब जनतेतल्या माझ्या या बहिणी येतात, आदिवासी महिला येतात, मुस्लिम भगिनी येतात, बौद्ध समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या या महिला भगिनी येऊन आम्हाला रक्षाबंधन करतात, आम्हाला शुभेच्छा देतात। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो।